आपण अगं आपण घेतलं काय घेतलं काय विकलं काय घेतलं म्हणजे ते मला सांगाल की नाही. हो मावशी तू बोलतेस बरोबर आहे सांगायलाच पाहिजे. अगं हो बरोबर मी विचारते गेला विचार विचार. अगं ये एक अशी पुढे बोल ना मावशी. असे मोडू नकोस. काय झालं सरळ उभी ना अशी काय नवीन दिसते वेळेला अर्धी बघा किती काय झालं लागायला लय चमकतेस आहे का राहते काय झालं का याचा काय भरोसा दिसत नाही बघ. काय अशी बोलतेस तू लय चमकते चमकणार काय सांगू या रस्त्याला सोम्या गोम्या राम्या चंदू दिन्या अशी येतात रस्त्याला. काय करतात काय सांगू तो चंदू आहे तो एक नंबरचा नाळ आहे आणि दिनो आहे तो एक नंबरचा कार्टा. तेच काय तू आता तुला पुढे पुढे गेलीस ना की समजेल तुला. बापरे मावशी तू आहेस ना आमच्या सोबत मग कसली भीती. मी काय आहे ना पण माझा डोळा चुकून तुम्ही कुठे गेलात तर नाही नाही मावशी तसं काय करणार. तुमच्या सासूबाई येते नाही काय पाठी म्हणून माझ्या सासूबाईला झाड पाठी म्हणून ठीक आहे बरे आहे ना सासूबाईची गाडीच ना हो नक्की. बरं काय आणलं विक्रीला. मी आणलं दही. दही वा 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 छान छान जा. अरे चंद्रे येते पुढे अशी बाई काय लागते काय हा कोणता प्रकार अशी नवीन प्रकार म्हटला तरी मला पण माहिती नाही. काय मुरडते नेमकी येतीस मुरडते काय अशी करते काय नाही विक्रीला. मी आणले खवा. हवा देव तुझं दिसतंय नवा नवा चल हवाल मध्ये टाक. दिसते ओळखीची दिसते. काय का तुझं नाव सगुना. सगुना सगुना काय का कमरेला लय दिसतंय तुझ्या नवऱ्या भरपूर दिलं दिसतंय. माझी नजर खराब आहे. अगं 60 वर्ष झाली माझी एवढी नजर तेज आहे ना की नकोस. बरोबर काय ग आणले विक्रीला. रवा रवा अगं तो कशासाठी. मावशी आता पूजा आहे की नाही मग त्याला लागणार की प्रसाद. असं आहे काय. चल चल हो बाजूला तिकडे. तुला काय झालं आता मुरडायला. बघा सगळ्यांचा विचारलं एवढा रूम करून आलीस आहे ती. माझा पण विचार नाही का विचारणार विचारणार ना. बरं बरं काय घेतलं विक्रीला सांगू का तुला. एवढी जास्त कशा सांगू का तुला. अगं मी काय घेणार घेतलंय दूध चालले बाजाराला. चल चल बरं बरं चला मुलीनो. काय झालं हुशार आहेस का तू. मी हुशार पहिलीपासून माहिती. अगं तुझा विचारला ठाकमाट तुझा कोण विचारला नाही. मावशे तुला विचारायला लाज आहे की नाही. कसली लाज करते. कसली म्हणजे तू काय घेतलं सांग ना तू जरा. आता मी काय घेणार. गेली होती यमुनेच्या पाण्याला तेवढ्यात तुझा आवाज आला. मग काय केलं. तू काय बोललीस मला लवकर ये. लवकर ये बोलली नाही अगं माझी तयारी काहीच केली नाही. तू बोलीस लवकर ये जशी आहे तशी मी आली. मला माहिती आहे तू तयारीशिवाय येणार नाही कारण का तुझा शिंगार लय भारी असतो. अगं ते कसं तुला माहिती. आम्हाला माहितीच आहे ऐकायचं आहे ना तुम्हाला शिंगार. अगं राधे खरंच सांगते मी काही घेऊन आली नाही बघ. काहीच नाही असं होऊ शकणार नाही. अगं मला वाटलं तुमच्याकडे काय थोडं थोडं द्याल अशी म्हणतेस
मग वाटा आहे. का तुम्ही थोडं थोडं देऊ शकत नाही एवढी तुमच्या मदतीला आली मी अगं माझ्यामुळे तुमच्या दया दुधाची विक्री होणार आहे मग मला थोडंसं तिला टाकपुटं बिघडणार मागे आहे. सरक येतं मावशी, आज सरक मला फक्त एवढी किती जागा देईन दे. तुला तो घरी जा काय देशील तुला काय पाहिजे दूध पाहिजे ना देईन मी तुला हा दूध पाहिजे मला तुला दूध पाहिजे हा. मावशीला लेखी करणार मला माहित नाही की बघा सरक ना काय काय दही बरं बरं दूध झालं दही झालं आता तिसरी काय म्हणते बघू दे अगं बाई, जवळ आगार देऊ नकोस का माझ्या हा म्हशीसारखी एकटी येते साहिती हा हा. हा. काय ग बाई मुलाची बाय ती कवा बरोबर बघते मग तुला अगं ही तर लय रागीट आहे इकडं बघू हा बोल काय गं रागवतेस? हा रागावून जातेस का तिकडे? अगं अशी बघितलं मग तुझी भीती वाटते ना मी पण जाईन तिकडं. काय देशील रवा. रवा बरोबर म्हणजे ऐकलंस ना ते वर झाली ना इकडे सरक नाही हो जाऊया बाजाराला चला 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 बाजाराला हे राधे काय का आता झालं समोर काय दिसतं हा एवढा मोठा घाट दिसतोय आम्हाला घाट आहे ना हो आता हा घाट आपल्याला चढायचा आहे बघ हो चढायलाच पाहिजे आपल्याला आता तू जर चढशील तू जवान आहेस ना आणि मग आता तुला काय कधी काय झालं? 60 वर्षाची मग मी किती करणार दोघांची आहे घे अगं मग आता काय करायचं त्या गाड्यासोबत आपण कधी मुलीचं काम चढू आपल्याला समजलं सुद्धा नाही बघ. मावशी, तू बोलतेस ते एकदम बरोबर आहे काय घेतलं
करूनही मला 8वा अवतार घ्यावा लागला. याच्या मागचे कारण म्हणजे या गोकुळातले माझ्या हाल अपेक्षा. आज या गोकुळातलं दूध गवळाने मथुरेला घेऊन चाललंय. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी ही कामगिरी आपण न करता आपल्या संगतीचे सुदाम सवंगडी आहेत त्यांना बोलून घेतो. अरे म्हटलं सुदामा रे सुदामा. मला माहिती. अरे म्हटलं सुदामा. सुदामा आशीर्वाद असो. हे काय की बोलवण्याचं कारण तरी कोणतं? कारण खूप मोठं आहे सुदामा. हे तरी कोणतं? आपल्या गोकुळामध्ये खूप मोठ्या हालअपेष्टा चालू आहे. तरी आपल्या गोकुळचा दूध त्या अदृष्ट नौकाकडे घेऊन चाललेत गवळणी. आणि याचा बंदोबस्त कुठेतरी झालाच पाहिजे. ठीक आहे, म्हणून मी तुझ्यावर कामगिरी संभवतोय. आज मथुरेचा बाजार आहे आणि आपल्या गवळणी मथुरेला सर्व दूध दही घेऊन चालले. त्याचा बंदोबस्त तू करायचा आणि तुला जर काही अडचण आली तर तू मला सांग, मला हाक मार. मी येतोच तुझ्या हाकेला. जशी आपली आज्ञा. चल येतो मी. कृष्णदेवाने सांगितले की 360 गोपिकांचा मेला थाटमाट करून निघून मथुरेच्या बाजारी चाललाय. यांचा रस्ता बंद. ही कामगिरी आपल्या एकट्याच्या न होता माझ्या संगतीच्या पेंद्याने बोबड्या यांना. अरे म्हटलंय पेंद्या रे पेंद्या. अरे म्हटलंय पेंद्या रे पेंद्या. अरे म्हटलंय पेंद्या रे पेंद्या. अरे आधी इकडे. अरे आधी इकडे, नंतर सांगतो तुला. हॅलो हॅलो. नाही बाय कितना लागला मी नाग तुझ्या नागरीला नाही बाय लागला मी नाग
सोबत येतोय माझ्यासोबत होय तो आला पण नाही मग त्याला ठेवलास कुठं त्याला मग बोलू काय बोलव अरे सोंड्या अरे सोंड्या आला अरे इकडे अरे तुझ्या नेह कमला मारली कुत्रा